हे उपवासाचं थालीपीठ बघा अगदीच झटपट बनून तयार होतं, खायला सुद्धा अतिशय खमंग रुचकर लागतं आणि याचं इथे क्रिस्प बघा अतिशय कुरकुरीत असं हे बनून तयार होतं। एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता। बनवायला अतिशय सोपं आहे। पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। आता उपवासाचं साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी बघा इथे मी 1 वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। बाजारामध्ये जो छोट्या आकाराचा साबुदाणा मिळतो तोच इथे मी वापरलेला आहे। हा साबुदाणा मी यासाठी घेतलाय कारण हा साबुदाणा अगदी पटकन भिजला जातो, त्यामुळे इथे मी बारीक साबुदाणा वापरलाय। याऐवजी तुम्ही मोठा साबुदाणा घेतला तरी सुद्धा चालेल। आता याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाणी घालून साबुदाणा हलक्या हाताने चोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल भिजेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 तासभर आपल्याला साबुदाणा असाच भिजत ठेवायचा आहे। साबुदाणा भिजेस तोपर्यंत इथे बघा आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरवर याला असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून मी जाडसर वाटून घेतलं। 1 तासभर इथे मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर बघा साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। याचा प्रत्येक दाणा छान मोत्यासारखा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। बोटाने जर का याला असं दाबून बघितलं तर याचं अगदी बारीक पीठ होतंय, याचाच अर्थ साबुदाणा छान भिजलेला आहे। आता याला एका आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण घालूयात जाडसर वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट। त्याचबरोबर इथे बघा मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे। आता हा बटाटा सुद्धा आपल्याला किसून यामध्ये घालायचा आहे। बटाटा जर का खूप जास्त शिजलेला असेल तर थोडासा स्मॅश करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर इथे बघा मूठभर कोथिंबीर मी यामध्ये बारीक चिरून घातलेली आहे। त्याचबरोबर एक छोटा अर्धा चमचा मी यामध्ये जिरं घालत आहे। कोथिंबीर आणि जिरं जर का तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं। चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। आवडत असेल तर 1 चमचाभर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालताच याचा आपल्याला छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। या पद्धतीने असा हा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे। सगळं साहित्य व्यवस्थित यामध्ये चांगलं एकजीव झालं, याचं प्रमाण व्यवस्थित असलं की हे सगळं छान असं मिळून येतं। तर याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता लगेचच आपण थालीपीठ तयार करून घेऊ। तर इथे थालीपीठ थापण्यासाठी मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही सुती कपडा घेतला तरी सुद्धा चालेल। थोडासा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती थालीपीठ थापायचं। आता इथे मी प्लास्टिक शीटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा आपण घेतो ना तेवढाच आकाराचा गोळा इथे मी घेतलेला आहे। आता या प्लास्टिक शीटवरती मी थालीपीठ थापून घेणार आहे। थालीपीठ थापत असताना जर हे पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि इथे बघा जर याच्या कडेने थोड्याशा क्रॅक्स जात असतील तर याला थोडंसं आपल्याला थालीपीठ थापत असताना छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे। साबुदाणा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे थोडंसं याला कडेने क्रॅक्स जाऊ शकतात, पण काहीच हरकत नाही। हाताने थोडंसं याला एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ इथे तुम्ही बघू शकता मी छोट्या छोट्या आकाराचे थालीपीठ करून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडेसे मोठ्या आकाराचे थालीपीठ करून घेतले तरी सुद्धा चालतील। याला आपल्याला खूप जास्त पातळ असं थापायचं नाहीये, थोडेसे मी जाडसरच थालीपीठ हे ठेवलेले आहेत। साबुदाण्याचं थालीपीठ करतोय त्यामुळे जर का आपण हे पातळ केलं तर भाजल्यानंतर खूप जास्त ते कडक किंवा वातड होऊ शकतात। तर असे हे छोट्या छोट्या आकाराचे आणि मध्यम जाडीचे मी इथे एक एक करून थालीपीठ थापून घेणार आहे। इथे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण याला भाजून घेऊ। थालीपीठ भाजण्याकरता गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। यावरती आपल्याला 1 चमचाभर तेल किंवा साजूक तूप घालायचं आणि अगदी अलगद हाताने आपल्याला थालीपीठ पॅनवरती भाजण्याकरता घालायचं। तर थालीपीठाची एक बाजू छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत हलक्याशा तांबूस रंगावरती मध्यम गॅसवरती भाजून घेतली। याला दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता आपल्याला छान पलटी करून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती थालीपीठ भाजून घेतलं की मस्त असं कुरकुरीत होतं। दोन्हीही बाजूने थालीपीठ छान असं हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे
आणि सारख्याच पद्धतीने बघा इथे मी काही थालीपीठं तयार करून घेतली। अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार झालेली आहेत आपली ही मस्त अशी खमंग खुसखुशीत रुचकर उपवासाचे साबुदाणा थालीपीठ। तर हे थालीपीठ तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात, खायला सुद्धा खमंग लागतात। नक्की करून बघा।